नमस्कार. लातूर महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने आपली ताकद पणाला लावत आहे. लातूरमधील प्रभाग क्रमांक 12मधील समाजकार्याची आवडी असणारे विश्वजित गायकवाड यांच्या मिसेस प्रियंका विश्वजित गायकवाड यांना प्रभाग क्रमांक 12मधून उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळाली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या तोंडून प्रभागातील काय समस्या आहेत त्या. नमस्कार ताई. नमस्कार, मी प्रियंका विश्वजित गायकवाड. माझं आपल्याला पहिला प्रश्न आहे की प्रभागातील जे आपल्या महिलांचा समस्या आहे, रोड नाली असतील किंवा महिलांच्या बचत गटाच्या संदर्भात, त्याबद्दल आपण कसं पाहतात त्यांच्याकडे? आम्ही आता प्रभागामध्ये डोर टू डोर फिरतोय आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ते स्वतःहून आपले प्रश्न मांडत आहेत आणि म्हणजे त्यांचे बेसिक प्रश्न असतात, मूलभूत प्रश्न असतात. रस्ते, नाली साफ करून देणे, ते बांधून देणे आणि पावसाळ्यात जो त्रास होतो तोही महत्त्वाचा आहे. रस्त्याचा त्रास होतो, नाले तुंबून जातात, तो पण सोडवायचा आहे. आणि कचरा प्रश्न आहे. दररोज घंटागाडी ही प्रत्येक गलीमध्ये ही गेलीच पाहिजे आणि नागरिक घंटागाडीमध्येच कचरा टाकतील यासाठी जनजागृती करणार आहे मी. आणि महिलांचा प्रश्न असो, महिलांचा आवाज हा घरापासून समाजापर्यंत गेलाच पाहिजे. एक महिला म्हणून त्यांचे प्रश्न मी जाणते. घर सांभाळणं साधी गोष्ट नसते, खूप मोठी गोष्ट असते आणि त्या सांभाळतात आणि वरून बाहेरच्या गोष्टी पण त्या हँडल करतात आणि त्यांच्यासाठी घर बसल्या अशा हातात कमाई आम्ही व्यवस्था करणार आहोत. आणि लाडक्या बहिणीचे हात आपल्या लाडक्या देवाभाऊंनी बळकट बनवलेच आहे आणि त्यांना आणखी मजबूत स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही बचत गटांना म्हणा आणि त्यांच्या घरगुती उद्योगांना म्हणा आम्ही ताकद देण्याचं काम करणार आहोत. काही आपल्या घरांचा वारसा समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये सुरुवातीपासूनच आहे. तुम्हाला असं काय वाटलं की मला राजकारणामध्ये जायचं? आपले पतीचं कार्य पण चांगलं आहे, सामाजिक कार्य. हो. आपल्यालाच काय वाटलं असं की मला पण राजकारणामध्ये जायचं? स्वतः माझे आजोबा दादा बळीराम शिवराम गायकवाड हे समाजकार्यामध्ये निपुण होते आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला होता आणि त्यांचा हात आमच्या डोक्यावर आहे. एक खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि माझे पुरा परिवार म्हणजे माझे मामा माजी खासदार डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड हे पण समाजकार्य प्लस राजकारण हे दोन्ही सांभाळतात आणि ते खूप चांगल्या रीतीने सांभाळतात. आणि माझे मिस्टर साहेब विश्वजित अनिल कुमार गायकवाड, त्यांचं स्वतःचं फाउंडेशन आहे, इंजिनियर विश्वजित अनिल कुमार गायकवाड फाउंडेशन. आणि त्या फाउंडेशनमध्ये मी कार्यरत आहे आणि मला अनुभव आहे समाजकार्याचा. आणि त्यामुळे समाजकार्यातून राजकारणामध्ये यायचा प्रश्न झाला तर एक नगरसेवकाचे कामच असते की नगराची सेवा करणं, समाजसेवा करणं आणि त्या उद्देशाने मी राजकारणात उतरले. काही विरोधकाकडून आपल्यावर आरोप होत आहे की मुंबईचा उमेदवार जर निवडून आला तर आपण मुंबईला राहणार का लातूरला राहून जनतेची सेवा करणार? खरं तर माझा जन्म इथेच झाला आहे, मी शिकले इथं, माझं बालपण इथेच गेलेलं आहे आणि ह्या प्रभागाची जाण असलेली अशी मी उमेदवार आहे आणि आमचं मूळ घर हे आहे. जरी आम्ही म्हणजे मुंबईला कामानिमित्त गेलो असलं तरी माझं वास्तव्य इथेच आहे आणि त्यामुळं मला या प्रभागाची जाण आहे आणि मी इथे राहून आणि लोकांना सतत तत्पर राहण्याचं मी वचन देते आणि हे माझं कार्याचं धोरण आहे. प्रभागामध्ये फिरत असताना काही लोकांची कुजबूज अशी पण आहे की मुंबईला राहून बाई काय करणार? त्याबद्दल जनतेला येणाऱ्या 15 तारखेला मतदान करताना काय आवाहन करणार आणि आपण असं काय आश्वासन देणार की लोकांना विश्वास पटेल की तुम्हाला मतदान करावं? मी उच्च शिक्षित आहे, मला समाजसेवेचं ज्ञान आहे आणि राजकारणामध्ये येऊन कसं आपल्याला समाजसेवा करता येईल आणि लोकांचे कसे प्रश्न सोडवता येईल त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, एवढं मोठं पाठबळ लाभलेलं आहे आणि आपल्या या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकणारच याचा मला पूर्ण विश्वास आहे.
आणि आम्ही ताकदीनं काम करणार आहोत त्याच्यासाठी. प्रभागातील आपल्या मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करणार आहे की एवढं मोठं पाठबळ लाभलेलं आहे, तर तुमची कामे त्वरित होतील आणि महानगरपालिकेमध्ये आपला अजेंडा गेला तर काम करून घेण्यासाठी ते खूप सोपं जाईल आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक शेवटचा प्रश्न, समजा जर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पराभूत झाला तर आपलं कार्य चालू ठेवणार प्रभागासाठी का नाही? मला समजलं नाही. प्रभागामधील हां. आपले जे सामाजिक कार्य आहे, हां. समजा पराभव जर झाला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर आपलं कार्य चालू ठेवणार का? बिलकुल माझं समाजकार्य कधी गेलेलं नाही आहे. खरं सांगायचं झालं तर मी सोशल वेलफेअर ऑफिसरची एक्झाम पण दिली होती आणि मला समाजकार्य हे पहिल्यापासूनच माझी आवड आहे की मला समाजकार्य करायचं आहे, लोकांची सेवा करायची आहे आणि स्वतः मी माझ्या वाढदिवसाला अनाथ मुलांना अन्नदान करते आणि मला ते खूप आवडतं आणि त्यामुळे मी हे कधी सोडणार नाही आणि आमचा वारसा असाच पुढे चालू राहणार आहे. आणि आमचं फाउंडेशन आहे, दोन फाउंडेशन आहे, सेवाकुंड आणि इंजिनियर विश्वजित अनिल कुमार फाउंडेशन आहे. त्यामार्फत मी जनतेची सेवा करणार आहे. नक्कीच येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने जो चेहरा प्रभाग क्रमांक 12मधून दिला आहे सामाजिक कार्याचा, ते येणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीमध्ये विजय होऊन महापालिकेमध्ये जातील अशी अपेक्षा आपण करू. धन्यवाद. मी सोनेराव गायकवाड, लातूर वार्तासाठी लातूर.